वेगळं काय नाही. हा जो तुम्ही आता डेमो दाखवला ना, हो, हो. तो अगदी एक नंबरच. भर व्यवस्थित पडते. ज्यावेळी आपले शेतकरी बांधव डेमोसाठी येतात तेव्हा आपण त्यांना प्रॉपर अशी माहिती देतो, डेमो देतो आणि त्यानंतर आपल्या मशीनचं बुकिंग केलं जातं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपले शेतकरी बांधव वाड्यावरून आले आहेत आपला बॅक रोटर पाहण्यासाठी. लाईव्ह डेमो सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. त्यांना मशीन कसं वाटलं आपण त्यांना विचारूया. मला सर्वात पहिल्यांदा तुमचं मला नाव सांगा. माझं नाव वसंत महादेव काटकर, गाव वाडे. मी 3-4 दिवस झालं बघतोय बऱ्याच ठिकाणी, की ह्या मशीन बद्दल बरीच माहिती घेतली मी आणि 2-3 ठिकाणी घेतलेली आहे. बरं. पण मला ह्या मशीन मध्ये जरा योग्य वाटते, कारण उसाला भर घालण्यासाठी हेच योग्य आहे. बरोबर. त्यामध्ये नाविन्य वेगळं असं काय वाटलं ते पण एकदा शेतकरी बांधवांना सांगा. वेगळं काय नाही. हा जो तुम्ही आता डेमो दाखवला ना, हो, हो. तो अगदी एक नंबरच. भर व्यवस्थित पडते. व्यवस्थित पडते. आणि इझी टर्निंग सिस्टीम आणि हे सेफ्टी अटॅचमेंट आहे त्याचं कसं वाटलं? हा एक मुद्दा आहे, हं. की हे सेफ्टीचे असे अटॅचमेंट दिलेले बरोबर. एक नंबरच आहे तुमचं. कारण पहिलं तुमचं ह्यांच्या मशीनचं आहे ना, हे असं खालनं उचलायचं आणि परत हे दाबायचं, हो, हो. असे काहीतरी आहे. बायपास बायपास. लॉक हां. करायचं आहे. त्याच्यापेक्षा हे एक नंबर आहे. आणि मशीन एका जागेवर थांबतं ना हे सोडल्यानंतर. आणि हे सोडल्यानंतर मशीन बंद पडते का? ज्यावेळी हातातून सुटतो त्यावेळी आपलं इंजिन जागेवर थांबते. त्यामुळे कोणता ऍक्सिडेंट थांबलं पाहिजे, बंद पडलेलं नाही पाहिजे. हा जागेवर थांबलं पाहिजे. हां. त्यामध्ये हे मशीन थांबतं म्हणजे एक प्रकारे ते ऍक्सिडेंट काय होणार नाही, मशीन अंगावर येणार नाही. हं, हं. बऱ्याच अशा केसेस झाल्या की त्यामध्ये मशीन शेतकऱ्यांच्या अंगावर आलंय, पाय गेलाय किंवा ते अंगावर आले, असं बरेच केसेस झाले. त्यासाठी हे बसवलेलं आहे. त्यानंतर आता हे मशीन तुम्ही कशासाठी वापरणार आहे ते पण एकदा सांगा. हा मशीन मी ऊसासाठीच फक्त वापर करणार आहे. माझे क्षेत्र आहे 2 एकर. त्यासाठी मी भरीसाठी आणि बाकीची मशागत करण्यासाठी वापरणार आहे. बरोबर. ज्यावेळी हा सरळ पण चालतो आणि माघारी पण Reverse चालतो, वगैरे. बरोबर, फॉरवर्ड रिव्हर्स. सरळ चालतो ते विडरचं काम करतो, जे आंतर मशागत म्हणला तुम्ही. हं. आणि बॅक रोटरला येतो तेव्हा तो भरीचं काम करतो. हे दोन्ही कामं करते काय? हा एक चांगलं सरळ करतंय. पण चालतंय, मागं पण मागे चालतंय. मी बघितलं लाईव्ह. आणि मशीन चालू करायला स्टार्टर वगैरे आहे, म्हणजे एकंदरीत मशीन तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. स्टार्टर असल्यामुळे जर एक मॅन पॉवरचे हे बरं आहे. बरोबर. स्टार्टिंग ट्रबलला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही. बरोबर. तर बाकी शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या व्हिडिओ मधून? आज ज्यांना घ्यायचंय त्यांचं काय, त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा भेट द्यावी की कसं काय? तुम्हाला कसं वाटतं? अवश्य भेट द्यावी, कारण हे मशीन चांगलंच वाटतंय मला. बरोबर. कारण योग्य काम करते. तर शेतकरी मित्र आपला लाईव्ह डेमो सुद्धा घेतला. त्यांनी मनोगत त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे मशीन वाटलं. तर पॉवर विडर आणि ऊस आले हळदीसाठी स्पेशल हे डिझाईन केलेलं मशीन आहे. हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्की आपल्या स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा. आपल्या ॲग्रीनरी कंपनीला नक्की भेट द्या. त्यानंतर जसं आपल्या शेतकरी बांधवांना डेमो दिला तसं आम्ही तुम्हाला डेमो देऊ. डेमोमध्ये हे जे काय तुमचे काही सॉल्व्ह झालेले प्रश्न आहेत सॉल्व्ह होतील. तुम्हाला जे काही पडलेले प्रश्न आहेत, कशा प्रकारे भर लावतंय, त्यामध्ये सरी कशी पडली, हे सगळं तुम्ही लाईव्ह बघू शकताय, स्वतः चालवू शकताय. लाईव्ह डेमोसाठी सुद्धा नक्की या आणि मशीन खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.